सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. पंचांकडे इशारा येतोय. तिसऱ्या दिवसाचा सामना सुरू होतोय. तर बघा पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिला. झेल पकडण्याची एक संधी होती परंतु झेल हा सुटला जातोय. पहिल्याच चेंडूवर चांगला चेंडू होता. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 1. आकाश धानवी या फलंदाजाला जीवदान मिळते. बघा पॉवर प्लेचा षटक होता आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा सतीश गोलंदाजी मार्कवर ह्या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा झेलची संधी होती परंतु झेल सुटला जातोय. यावेळी 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या 2. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाकडून पुन्हा एकदा सतीश या पुढचा चेंडू बॉल बघतोय. लॉगॉनच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षक होते. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्या. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 4. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे बघतोय आपण. चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत ऐकायला मिळते आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 10 धावा. सतीश पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. यावेळी क्षेत्ररक्षकाला निवडला आहे. पहिला गडी बाद होतोय या चेंडूवर. अप्रतिम झेल. पालखीला खांदा लावाला मनोभावाने भावाने पूजा कराला. भावाने पूजा कराला. भावाने पूजा कराला. लाला गुलालो रंगाने रंगलाय मंदिर तुझा छान गो. लाला गुलालो रंगाने रंगलाय मंदिर तुझा गो. आई तुझ्या पालखीला पालखीला त्रिकोल्याला पहिला मान. तुझे पालखीला पालखीला त्रिकोल्याला पहिला मान. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत ऐकायला मिळते आपल्याला. बघा थंडीचे दिवस आहेत आणि वसई तालुक्यामधून बहुतेकशा पालख्या हे आपण बघतोय शिर्डीमध्ये दाखल होत आहेत या थंडीच्या दिवसामध्ये. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला निवडला होतोय परंतु शेल सुटला जातोय. चांगला चेंडू होता. ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू. यार करण्याच्या प्रयत्नात आपण बघतोय मिड ऑफच्या दिशेला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता. झेल हातामध्ये आला होता परंतु कनेक्ट झाला नव्हता. अशा प्रकारे जीवन दान मिळते. पहिलं षटक कमते मैदानामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 1 बाद 11 धावा. कमान डीजे. दसरला सैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. माझी एकविदा आईची कारले डोंगराला. माझी एकविदा आईची कारले डोंगराला. सैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी दसरला.
थँक्यू डीजे. तो वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण रितेश दांडेकर याला. त्याच्यासाठी स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय राकेश चौधरी याला वन डाऊन मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. तर विचार करायचा गेला तर पहिला जो गडी बाद झाला आकाश धानवी सारखा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर राकेश वन डाऊन मध्ये खेळायला येतोय. बघूया दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकातला पहिलाच सामना बॅटम ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होतो. बॉल जातो कव्हर पॉईंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो, परंतु नो असा इशारा येतोय. बघा चांगली स्ट्रॅटेजी असेल, कारण जर विचार करायला गेला तर 4 षटकाचा सामना आहे. अगोदर आकाश धानवी सारखा एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे. जर धावचीच्या रूपाने गडी बाद झाला तर समोरच्या संघाला बोनसच्या रूपाने तो विकेट मिळेल. त्याची काहीही गरज नाही यावेळी बघायला गेलं तर आई जीवदानी गिरीश संघाला. पुन्हा एकदा बघतोय स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषे पार जातोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. बघा 4 षटकार मी तो म्हणेन 50 धावा प्लस बनवायला पाहिजेत या मैदानामध्ये. कारण जर धावपट्टीचा विचार करायला गेला तर फलंदाजाला योग्य ठरणारी ही धावपट्टी आहे. जास्तीत जास्त धावा जमतात आणि चेस सुद्धा होतात या मैदानावर. या पुढचा चेंडू आता मात्र बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. गोलंदाज स्वतः गेलेला होता झेल पकडण्यासाठी. तर या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्यात. अप्रतिम सुरुवात म्हणावं लागेल आई जीवदानी गिरीश संघाकडून. चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकातले 3. रितेश दांडेकर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. हा गोलंदाज या सीझन मध्ये आपण बघतोय सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल जातो मिड विकेटच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. हा 6 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा लागल्या गेल्या. रितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा ऑफ टायगर चेंडूला पुन्हा एकदा वन्स मोर बघायला मिळतोय. चेंडू त्याच दिशेला जातोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. जर षटकाराचा विचार करायला गेला तर ह्या टुर्नामेंट मध्ये किती षटकार लागल्यात आपल्याला सांगतीलच. तर कालच्या दिवसामध्ये जर चेंडू द्यायचा आहे, जर कालच्या दिवसातला विचार करायला गेल्यानंतर षटकाराचा दिवस होता कालचा दिवस. बरेचसे षटकार लागले कालच्या दिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर युवराज सिंगची बरोबरी केली गेली कालच्या दिवसामध्ये. मिस्टर सूरज जमाळी यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले आणि एक रेकॉर्ड झाला पुन्हा एकदा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. तर एकाच सामन्यामध्ये षटकाराची डबल हॅट्रिक काल बघायला मिळाली. एका षटकामध्ये 6 षटकार मारले गेले. 81 धावा चेस झाल्या. बघायला गेलं तर 13-14 चेंडूचं षटक झालं. बघूया हॅट्रिकची संधी पुन्हा एकदा षटकाराची. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 धावा लागल्या गेल्या.
बघा घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या. थँक्यू डीजे. प्रदीप जाबर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. ह्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल यंग मराठा चिंचोटी संघाला. जर धावसंख्येचा विचार करायला गेला तर 31 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. यापुढचा चेंडू इनसाइड येस आणि इज गॉन. यस फलंदाज बाद. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. डीजे. बघा मयूर आउट झाला आणि लगेच 4 नंबर मध्ये खेळण्यासाठी येते संतोष डावळे. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. पुन्हा एकदा प्रदीप यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात मिड ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ शॉट म्हणावा लागेल. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धावेसाठी येत आहे डेंजर झोनवर आपण बघते राकेश चौधरी. याला येस नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 33 धावा. प्रदीप साबर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी मानावा लागेल. एसटी रक्षक बीट होत आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातोय. सुंदरा बायाना जावाला वार. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान. थँक्यू डीजे. का 22च्या रूपाने ह्या 5 धावा येत आहेत एक्स्ट्राच्या रूपाने आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या 38 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. एक रणनीती आहे गोलंदाजाची कडून. मला वाटतं ऑफ स्टिकवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ऑफ स्टिकच्या साईडला बघितलं तर क्षेत्ररक्षणामध्ये 3 क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय. म्हटलं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बघा निर्धार चेंडूची सांगता होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो संतोष डावळे याच्याकडून. त्याच्यामध्ये तो अपयशी होतोय. धावसंख्या स्थिर आहे. 39 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत बघायला गेलं तर दुसऱ्या षटकामधले 3 चेंडू बाकी आहेत. प्रदीप साबर या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी चेंडू जातोय. चला चेंडू घ्या लगेच मैदानाच्या आतमध्ये दुसरा. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान. चला मॅच बॉल पण सुद्धा आलेला आहे. बघा मॅच बॉल आलेला आहे.
तर आयोजकांकडून विनंती केली जाते गिरीश संघाने जे 2 चेंडू घेतलेले होते सराव करण्यासाठी ते त्यांनी परत करायचे आहेत प्लीज. कारण जुने चेंडू नाही आहेत. विनंती करतोय तुम्हाला रिक्वेस्ट असेल एक, कारण चेंडू जुने संपलेले आहेत. पण बघायला गेलं तर आमच्या समालोचन कक्षामध्ये जो तो येतोय चेंडू घेऊन जातोय सरावासाठी आणि परत आणून देत नाही. पण तो एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला तर प्रदीप जाबर यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल परंतु ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. खराब गोलंदाजी मानावी लागेल यावेळी. धावसंख्या 46 धावा धावफलकावर लागलेले आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. या 4 धावेने हाफ सेंचुरी पूर्ण करताना बघतोय आपण. आई जीवदाडी गिरीश संघ धावसंख्या 50 धावा. यापुढचा चेंडू एलबीडब्ल्यू करण्याचा प्रयत्न केला जातोय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला गेला होता. एक अपील केली जाते पंचांकडून परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 51 धावा. थँक्यू डीजे. काही संगीत ऐकायला मिळते आपल्याला. सकाळच्या सत्रामध्ये सर्व आलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन होते या संगीताने. महेंद्र पवार गोलंदाजी मार्कवर येतोय. यापुढचा चेंडू चांगला चेंडू पण तो ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. बघा या बाईकच्या लेग बाईकच्या रूपाने एक धाव येते की काय. यास पंचांकडे इशारा केला जातोय. नक्कीच चांगली स्ट्रॅटर्जी असेल कारण राकेश चौधरी याला स्ट्राईक घ्यायची आहे. तर राकेश चौधरी याचा विचार करायला गेला तर 1 डाऊनला आलेला खेळाडू आहे. 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 5 चेंडू मध्ये 14 धावा कुठून काढलेल्या आहेत या खेळाडूने. आणि त्याच्यामध्ये जर विचार करायचा गेला तर 2 मोठे षटकार आहेत त्याची अपेक्षा सुद्धा असेल डगआउट मधून. या स्ट्राईक घेतलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. यावेळी क्षेत्ररक्षणाचे जर बघायला गेलं ना तर थोडंसं डीप सजवण्यात आलेलं आहे. लॉग आर्म सीमारेषेवर आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आहे. त्याचवेळी स्क्वेअर लेग सीमारेषेवर आहे. लॉग लेग सीमारेषेवर आहे. फाईन लेग आणि थर्ड मॅनचं क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे. बघूया काय होते या चेंडूवर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. चांगली बॉलिंग मानावी लागेल यावेळी महेंद्र पवार याची. बघा जसं क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्यानुसारच गोलंदाजी करताना बघतोय आपण महेंद्र पवार. एक चांगला कमबॅक असेल या शेवटच्या षटकामध्ये जर विचार करायचा गेला तर 2 चेंडू मध्ये 2च धावा मोजतोय. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जरी 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तरी पण 60+ करू शकतोय. यंग मराठी चिंचोटी सुद्धा अप्रतिम संघ आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला आणि या सीझन मध्ये मी तर म्हणेन भलत्याच फॉर्म मध्ये आहे. महेंद्र पवार फुल टॉस चेंडू होता परंतु मिस्टाइम स्ट्रोक आहे यावेळी. मी तर म्हणेन हा चेंडू सोडला असता तर नक्कीच वाईट चेंडू असता. तसा काय होत नाही परंतु 2 धावा येतात या चेंडूवर. फुलटॉस चेंडू होता परंतु फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 55 धावा. मला रिव्ह्यू घेण्यात येतोय नो चेंडू साठी.
हॅलो 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 माईक चेंज. अशा प्रकारे नो चेंडू येतोय हा. यस नो चेंडूचा इशारा येतोय. ह्या चेंडूवर 3 धावा येतात आणि 3 धावेने संघाची धाव संख्या 56 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आणि याच्या नंतर बघा या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं जाते. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम स्ट्रोक होताच आजच्या दिवसामध्ये जर विचार करायला गेला तर. बघा जर डायरेक्ट चेंडू हातामध्ये गेला असता तर मला वाटते नक्कीच डगआउटचा रस्ता पकडावा लागता. यावेळी राकेश चौधरी याला अर्ध्या पिचच्या बाहेर आलेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. फ्री हिट चेंडू होता आणि त्या फ्री हिट चेंडूवर एकच धाव येते. मी तर म्हणेन चांगला कमबॅक असेल या षटकामध्ये महेंद्र पवार याचा. जर नो बॉलचा विचार करायचा गेला ना तर खरोखर त्याच्यानंतरचं षटक अप्रतिम षटक असेल. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 57 धावा. यावेळी चांगला फटका असेल. लगांच्या वरून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 62 धावा. 63 धावा. काय सुरुवात आहे तिसऱ्या दिवसातली. आई जीवदानी गिरीज चेंडू टाकून झालेले 4. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या 63 धावा. महेंद्र पवार गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी असेल. या चेंडू पडल्यानंतर सरळ स्टंपच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. चांगला चेंडू वाटते थोडासा खाली असताना तर लगेच त्रिफलच झाला असता परंतु नशिबाची साथ यावेळी फलंदाजाला मिळते राकेश याला. तर शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. धावसंख्या 63 धावा. आता मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू असेल. यस पंचांकडून इशारा केला जातोय. धावसंख्या 64 धावा. जर मोठा फटका आला तर धावसंख्या 70 धावा सुद्धा होऊ शकतात. पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचं षटक महेंद्र पवार याच्या मार्फत टाकलं गेलं हे षटक. या षटकाचा जर विचार करायला गेला ना तर या षटकामध्ये बघूया धावसंख्या झालेली आहे ती 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू मध्ये 13 धावा आलेल्या आहेत म्हणजे चांगला कमबॅक असेल. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 20 आणि शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करतोय यंग मराठा चिंचोडी संघ. 13 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल 65 धावांचं. बघूया घेऊया छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. तर याच्यानंतर होणारा सामना असेल पीरबाबा पापडे वर्सेस जरीमरी गोखवरी. जर संघ दाखल झाले असतील तर लगेच आपल्या टॉस बॉक्स मध्ये या नॉटिफिकेशनच्या कॉल साठी. पीरबाबा पापडे आणि जरीमरी गोखवरे. सरस जरीमरी गोखिवरे संघाचा कर्णधार. आपण बघते पापडी संघाचा कर्णधार टॉक्स बॉक्स मध्ये आलेला आहे. चला फलंदाज पाठवून द्या लगेच प्लीज यंग मराठा चिंचोडी संघ.
जर 2 दिवसाचा विचार करायला गेला तर ब्लॅक मध्ये सामने गेले होते, त्याच्याकडे थोडस लक्ष द्या. झरीमरी गोखेवरे संघ डीजे थँक्यू डीजे. बघा 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष आहे. या 65 धावा होऊ शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर एक पार्टनरशिप जमावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर विचार करायला गेला तर चांगली स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल. येस नो आणि वेट या 3 गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तर बघा 2 सलामीचे जोडंदाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पिता पुत्र्याची जोडी बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ जाबर यांना बघतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे चिरंजीव सतीश जाबर अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि बहुतेकशी मैदानं या पिता पुत्राच्या जोडीने आपल्या स्वतःच्या नावावर गाजवलेली आहेत. या धावा होऊ शकतात, परंतु पार्टनरशिप जमवावी लागेल. प्रत्येक षटकामागे 3 मोठे फटके खेळावे लागतील. कालच्या दिवसाचा विचार करायला गेला तर 81 धावा सुद्धा चस झाल्या होत्या. त्याकडे जर तुम्ही लक्ष द्याल ना तर नक्कीच या धावा सुद्धा होऊ शकतील. ज्याप्रमाणे बघायला गेलं काल सायनिल सारखं एक या मैदानामध्ये वादळ आलेलं होतं. पंचांकडे इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये राकेश चौधरी ज्यांनी चांगली फलंदाजी केली, मात्र आता गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय त्याला. जरा झरीमरी गोखिवरी संघाचा कर्णधार पॉवर प्लेचं षटक बघा. शतरक्षक बघतोय आपण मिड ऑफच्या दिशेला सर्कल मध्ये. त्यानंतर बघतोय आपण गल्ली आणि पॉइंटच्या दिशेला. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू, या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. ऑफ स्टिक वर पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. चला टॉस उडवून घ्या लगेच. राकेश चांगला चेंडू मानावा लागेल. पहिला चेंडू आपल्या पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू नक्कीच वाईड चेंडू असेल, कारण ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता. आणि एक रणनीती आहे. चला चला नितेश साळवी, नितेश दादांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. आपण बघतोय पीरबाबा पापडे आणि झरीमरी गोखिवरे असे 2 संघाचे कर्णधार आपण बघतोय टॉस बॉक्स मध्ये. तर बघा हेड आणि टेल असा कॉल आहे. कुठला झरीमरी गोखिवरे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. बॅटिंग घेतलेली आहे. धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती 1 धाव. पुन्हा एकदा राकेश. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. काय चेंडू होता बघा. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूचा कमबॅक बघायला मिळतोय राकेश चौधरी याच्याकडून.
पॉवर प्लेचं षटक आहे, कव्हर पॉईंट आणि मिड ऑफ सर्कल मध्ये आहे. त्याच्यानंतर फक्त डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. त्याच्यानंतर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे, फाईन लेग सर्कल मध्ये आहे. लॉग लेग आणि स्क्वेअर लेग असे दोन सीमारेषेवर आहेत. जे तीन फलंदाज आपण बघतोय पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. आपण बघतोय 30 गज सर्कल असते, त्याच्या बाहेर हे तीन क्षेत्ररक्षक असतात. ते लॉग ऑन आहे आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम डिलवरी, काय षटक आलेलं आहे बघा. राकेश चौधरी याचं पहिलं षटक 65 डावांचा पाठलाग करताना मितसंधीन या षटकामध्ये जकडून ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजाला. सतीश बाबर आणि साईनाथ बाबर अशी पिता पुत्राची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या धाव फलकावर लागली गेली 1 धाव. 65 धावा ह्या चेस करायच्या आहेत. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 2 झालेले. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिला. क्षेत्ररक्षक होता सर्कल मध्ये. पहिला फलंदाज बाद होते. बॅक टू द डगआउट मिस्टर साईनाथ जाबर. पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा खेळाडू कक्षामध्ये पाण्याची सोय आहे. बघा पंचाने इशारा केलेला आहे, पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर प्रदीप जाबर, परंतु नॉन स्ट्राईक चेंडूवर असेल. त्याचवेळी आपण बघतोय डाव्या हाताचा फलंदाज सतीश जाबर याला स्ट्राईक एंडवर आपण बघतोय. बघा पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. आता मात्र 18 चेंडू असतील आणि या 18 चेंडू मध्ये विजयासाठी 63 डावेची गरज आहे. या पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवला गेलाय आणि लॉन होते लॉग अपच्या दिशेला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. कशी पोष तुला झाली ग गाय, असे अजून बेस बरी दांडकी हाय. तर वाघवास ट्युरी संघाचे जे खेळाडू असतील त्याने मी तर सांगितलं काही सीमारेषेचा ताबा घ्या. सतीश याच्या बॅट मधून आलेला या षटकार आणि या षटकाराने संघाची धाव संख्या 8 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू होता आणि त्याला चांगली नसीहत दिलेली आहे. मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी चेंडू जातोय. तू दुनिया पाहिली नाही, हल्लीचा जमाना माझा.
आणि बघा ह्या सामन्याचा हा 186वा षटकार आहे. 186वा षटकार, एक रेकॉर्ड. या पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात. बघूया गोलंदाज स्वतः जातोय झेल पकडायला. झेल सुटला जातोय. बघता बघता 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या 17 धावा ह्या धाव फलकावर लागल्या गेल्या. बॉलर मयूर भोईर हा गोलंदाजी मार्कवर आहे. खराब गोलंदाजी मानावं गेल या षटकामध्ये. आता चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक आहेत. बघता बघता चेंडू सीमारेषी पार जातो 4 धावांसाठी. तर धाव संख्या होते 21 धावा. या पुढचा चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धाव संख्या 27 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. आता गोलीस कुठं होतीस? रखमाईचे पडाला नगद होतो घड्याला. रखमाईचे पडाला नगद होतो घड्याला. टाइम ओढा झाला तरी नाही आला. दिला होता वायदा नाही. 12 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये तब्बल 26 धावा आलेल्या आहेत. भावसलं माझवन पकातेले नाचवन. भावसलं माझवन पकातेले नाचवन. संतोष टावळे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. 12 चेंडू आणि 38 धावांसह 38 धावा हे जमवायचे आहेत. पुढचा चेंडू आपण बघतोय लॉगआउटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. आलीस काय ग भाजी? सांगा हो दाजी. आंबाडीत टोल भेंडीत गाणोल. आंबाडीत टोल भेंडीत गाणोल. 6 धावा आल्याच्या नंतर संघाची धाव संख्या 33 धावा. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बघा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चांगले कॉलिंग होती संदीप जाबर याच्याकडून. सतीश जाबर याच्याकडून. सतीश जाबर याचा विचार करायचा गेला तो 20 धावसंख्येवर खेळतोय. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 33 धावा. संतोष
यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू गोलंदाजाच्या दिशेने खेळून काढला गेला. चांगला चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर चांगला कमबॅक बघायला मिळतो सतीश डावळे याच्याकडून. संतोष डावळे. पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. लेग बाईकच्या रूपाने एक धाव येते. पंचांकडून इशारा केला जातोय. एका धावेने संघाची धाव संख्या धावफलकावर लागली गेली 34 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये मोठे फटके येण्याची गरज आहे. यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी संघासाठी 2 चेंडूवर 2 षटकार खेचावे लागतील तर या सामन्यात पुनरागमन करू शकतो यंग मराठा चिंचोटी संघ. प्रदीप सरका फलंदाज आहे आणि जोरदार मारलेला फटका. बॉल जातो स्क्वेअर लेगच्या वरून. या 6 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषे पार. सात चेंडू आणि 25 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत येऊ शकतो. यस येतोय. आलेला आहे मोठा फटका लगप आणि लगनच्या मधून सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांच बघायला मिळतोय. होता ना काय तर. थँक्यू डीजे. काय कमबॅक झालेला आहे अजूनपर्यंत मैदानामध्ये बघायला गेलं तर. हम अभी हारे नाही आप अभी जीते नाही असं सांगायला काही हरकत नाही कारण प्रयत्न चालू आहेत. एका बाजूने बघायला गेलं तर सतीश आणि प्रदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 65 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर लागली गेली 46 धावा. सहा चेंडू आणि 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सतीश याला बघतोय आपण काय फलंदाजी केलेली आहे या सतीशने. यस एक्स्ट्राच्या रूपाने ह्या क्षणामध्ये 2 धावा येत आहेत आणि ही धोक्याची घंटा ठरू शकते जीवदानी स्पोर्ट गिरीश संघासाठी. आता मात्र समीकरण थोडस बदलतंय. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. 3 मोठे फटके. अगोदर सांगितलेलं होतं की यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा संघ अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 2च धावा आलेल्या होत्या. परंतु तिसरं आणि चौथं षटक एक खराब षटक होते. यापुढचा चेंडू बॅकचा कडा घेऊन जातोय चेंडू आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सतीश जाबर यांनी स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल होत आहेत. 5 चेंडू आणि 16 धावेची गरज. पाच चेंडू आहेत आणि 16 धावेची गरज. काहीतरी कान मंत्र दिला जातो प्रदीप याच्याकडून सतीश याला. चांगली पार्टनरशिप केलेली आहे या 2 फलंदाजांचा. जर विचार करायला गेला तर पहिली विकेट जी डाऊन झालेली होती ती मला वाटते धावसंख्या 1 असताना. या पोलचा चेंडू फुल टॉस चेंडू. बॉल जातोय मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. तिन्ही रंगाची तीन सोडकी
4 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. का पहिल्या षटकामध्ये 2 धावा आलेल्या होत्या. 65 धावांचा जर विचार करायचा गेला तर 18 चेंडूमध्ये 63 धावांचं लक्ष होतंय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्याच्या नंतर परंतु या 63 धावा 18 चेंडूमध्ये कुठून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील त्या 10 धावा. अप्रतिम फलंदाजी सतीश आणि प्रदीप याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. 50 धावेची पार्टनरशिप सुद्धा झालेली आहे इथे. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू बघूया. झेल झाला तर सामन्यामध्ये रंगत येईल परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो लॉग ऑफच्या दिशेला. थँक्यू डीजे. मी अगोदर सांगितलेलं होतं की ह्या धावा चेज होऊ शकतात कारण कालच्या दिवसाला विचार करायला गेला 81 धावा सुद्धा चेज झाल्या होत्या. यावेळी 65 धावा चेज साठी आता मात्र 4 धावा पाहिजे असतील ते 4. यापुढचा चेंडू बघा क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एकच धावेवर समाधान मानावा लागेल. एका धावेनी संघाची धाव संख्या धाव फलकावर लागली गेली 62 धावा. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. जर डॉट चेंडू आला ना तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांस येऊ शकतोय. बघूया काय होतंय. अप्रतिम सामना. तिसऱ्या दिवसामधला पहिलाच सामना आपण बघतोय. यंग मराठा चिंचोटी वर्सेस जीवदानी स्पोर्ट गिरीज. पुढचा चेंडू आपण बघतोय. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि याच धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. काय घडतंय सामन्यामध्ये. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सॉरी 2 धावेची गरज. चला थोडस फास्ट घ्या प्लीज मित्रांनो. थोडस सहकार्य करा. बघा 1 चेंडू आहे आणि 1 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. बोलतात ना जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसत. कारण 10 धावेची गरज असताना षटकार आलेला होता. त्याच्यानंतर 3 चेंडू मध्ये 4 धावा हव्या होत्या. 1 धाव येते. आता मात्र समीकरण थोडस बदलतंय. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मी तर म्हणेन ही दुसरी धाव घेण्याचा काहीही गरज नव्हता कारण एक चांगला फलंदाज होता प्रदीप. हा सट होता. प्रदीप याच्या बॅट मधून निघालेल्या या 26 धावा होत्या परंतु एक चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये बोलतात ना चुकीला माफी नाही. धावचीच्या रूपाने गडी बाद झाला आणि समोरच्या संघाला तो बोनसच्या रूपाने गडी मिळतोय. आता मात्र थोडासा दबाव असेल. महेंद्र पवार ही पार्टनरशिपच तोडायची होती मी तर म्हणेन जीवदानी गिरीज संघाला आणि ती पार्टनरशिप तुटलेली आहे. धावचीच्या रूपाने गडी होते. आता मात्र दोन्ही डगआउट मध्ये थोडस टेन्शन असेल. डाव्या हाताचा फलंदाज आहे. डाव्या हाताचा फलंदाजाचा जर विचार करायचा गेला तर क्षेत्ररक्षक यावेळी डीप आहे. मी तर म्हणून थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण असेल. हे बघूया काय होते. 1 चेंडू 2 धावेची गरज. या पुढचा चेंडू सेफ शॉट आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवर होता. यस अशा प्रकारे जीवदानी संघ या रोमांचक सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय. यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा संघ अप्रतिम फलंदाजी केलेली होती परंतु शेवटच्या चेंडूवर धावचीच्या रूपाने 2 गडी बाद होत आहेत
आणि नक्कीच थोडासा नाराज असेल असा वाटत होता की सामना सहजरित्या जिंकेल, परंतु टर्निंग पॉइंट ठरला तोच या सामन्याचा की राकेश चौधरी सारखा फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय आणि या स्पर्धेतून बाहेर जावं लागतं यंग मराठा चिंचोली संघाला. कमांड डीजे डीजे. मॅन ऑफ द मॅच राकेश चौधरी ठरतोय, ज्यांनी 20 धावा केल्या फलंदाजी